नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे पावसासंदर्भातील. महाराष्ट्रात 28 ते 31 मे दरम्यान जोरदार पावसाचा इशारा. प्रशासनाकडून नागरिकांना विशेष खबरदारीची गरज. हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी पुढील 4 दिवस म्हणजेच 28 मे ते 31 मे दरम्यान पावसाचा जोर वाढणार असल्याची नवी माहिती दिली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक भागात मुसळधार, अगदी काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, पुणे आणि कोल्हापूर घाटांवर या काळात पाऊस खूपच जोरदार पडण्याची शक्यता आहे. या भागात भूस्खलन आणि पूर यांचा धोका जास्त असल्यामुळे विशेष दक्षता ठेवावी लागेल. घाटांवर राहणारे आणि पर्यटकांनी नेहमीपेक्षा अधिक सतर्क राहावे असं प्रशासन सांगत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये 28 मे रोजी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विदर्भात चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, वर्धा आणि भंडारा तसेच मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड व लातूर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट या भागात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी पिकांचं नुकसान टाळण्यासाठी योग्य ती तयारी करावी. 31 मे नंतरनं पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचा अंदाज आहे, पण काही ठिकाणी मुसळधार पावसाची तीव्रता अजूनही राहू शकते. त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन सुरक्षिततेची काळजी घ्यावी. धन्यवाद.